अंकगणिती श्रेणी भाग 4 या व्हिडिओमध्ये tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो यातील टाइप 2 आपण आज शिकणार आहोत। प्रश्न आहे 7, 14, 21 डॅश 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 693 या श्रेणीत एकूण किती पदे आहेत। ही श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे का हे चेक करूयात। 14 वजा 7 7 येतो, 21 वजा 14 7 येतं, म्हणजेच ही श्रेणी अंकगणित श्रेणी आहे। आता a बरोबर किती आहे, a बरोबर पहिली टर्म 7, डी डिफरन्स म्हणजे काय, दुसरी टर्म वजा पहिली टर्म 14 वजा 7 बरोबर किती येणार 7। आता n ची किंमत आपल्याला काढायची आणि शेवटची टर्म tn 693। आता आपला फॉर्म्युला आहे tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 इंटू डी 693 बरोबर a 7 प्लस n माहित नाही, n काढायचा आहे, n मायनस 1 तसाच ठेवायचा, d ची किंमत आहे 7, 693 बरोबर 7 तसाच राहणार प्लस 7 इंटू n काय होणार 7n मायनस साइन तसंच 7 इंटू 1 7 येणार, मग 693 बरोबर 7 वजा 7 0 झालं, इकडे राहिलं काही शिल्लक 7n, मग 693 भागिले 7 बरोबर n 7 एके 7 7 9 63 राहिले 6 7 9 63, त्यामुळे n ची किंमत किती आलेली आहे 99। म्हणजेच दिलेल्या अंकगणित श्रेणीत एकूण 99 पदे आहेत। या टाइपचा आणखी एक क्वेश्चन पाहूयात। या श्रेणीत एकूण किती पदे आहेत, n विचारलाय, श्रेणी आहे 21 18 15 वजा 9, 18 वजा 21 किती येणार वजा 3, 15 वजा 18 वजा 3 फरक समान, त्यामुळे अंकगणिती श्रेणी आहे। आता येथे a इक्वल टू किती आहे, पहिली टर्म 21, d बरोबर 18 वजा 21 वजा 3, n ची किंमत माहित नाही आणि शेवटचे पद tn बरोबर किती दिलेले आहे वजा 9। आता फॉर्म्युला वापरा आपला tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, tn मायनस 9 आहे, a ची किंमत 21 प्लस n मायनस 1 n माहित नाही, d ची किंमत मायनस 3 मायनस 9 तसंच राहणार 21 प्लस मायनस 3 इंटू n काय येणार मायनस 3n, मायनस मायनस चिन्ह प्लस होणार, 3 गुणिले 1 3 आला, मायनस 9 इक्वल टू 21 तसंच राहणार, प्लस मायनस साइन येणार मायनस 3n नंतर प्लस प्लस साइन प्लसच राहणार 3, मग मायनस 9 इक्वल टू 21 प्लस 3 किती आलं 24 मायनस 3n, n ची किंमत काढायची आहे, हा मायनस 3n आहे, इकडे येऊन काय होणार प्लस 3n आणि हा मायनस 9 आहे, इकडे जाऊन काय होणार प्लस 9, 24 प्लस 9 tn इक्वल टू 24 अधिक 9 किती झाले 33, मग n इक्वल टू काय आलं 33 भागिले 3 बरोबर 11। म्हणजेच या श्रेणीत एकूण 11 पदे आहेत। या प्रश्नाचे उत्तर काय येईल हे कमेंट मध्ये टाइप करून नक्की सांगा।